श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी समर्थ कृपा राशी भविष्य चॅनलवर. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ ठरू शकतो. आज आपण मिथुन राशीच्या लोकांबद्दल एक असे परम सत्य जाणून घेणार आहोत, जे ऐकून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. जर तुमच्या आयुष्यात काही विशिष्ट दैवी शब्द किंवा संकेत दिसत असतील तर समजून जा की साक्षात देव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहेत. आता तुमची कोणतीही शक्ती कोंडी करू शकत नाही. माणसाचे भाग्य हे त्यांच्या जन्मतारखेमध्ये आणि ग्रहांच्या स्थितीमध्ये लपलेले असते. अनेकदा आपण खूप मेहनत करतो, पण नशिबाची साथ न मिळाल्यामुळे आपल्याला यश मिळत नाही. विशेषतः मिथुन राशीच्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर हे लोक अत्यंत हुशार आणि मनमिळावू असतात, पण तरीही त्यांच्या आयुष्यात संकटाची मालिका संपत नाही. जर तुम्हीही या परिस्थितीचा सामना करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज देव स्वतः तुम्हाला काही संकेत देत आहे. चला तर मग जाणून घेऊया त्या पहिल्या महासंकेताबद्दल, जो दर्शवतो की देव तुमच्या सोबत आहे. जर तुम्हाला अचानक वेगवेगळ्या ठिकाणी निसर्ग, काळ, न्याय किंवा प्रयत्न यांसारखे शब्द वारंवार दिसू लागले तर तो केवळ योगायोग समजू नका. ब्रह्मांड तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे की तुमच्यावर झालेला अन्याय आता संपणार आहे. देव तुमच्या कर्माचा हिशोब ठेवून आहे आणि तुम्हाला तुमच्या कष्टाचे फळ देण्याची वेळ आता आली आहे. मिथुन राशीचा स्वामी बुध असल्यामुळे या राशीच्या लोकांची विचार करण्याची पद्धत खूप वेगळी असते. हे लोक एकाच वेळी अनेक गोष्टींचा विचार करू शकतात, पण जेव्हा देव तुमच्या पाठीशी असतो तेव्हा तुमच्या या विचारांना एक योग्य दिशा मिळते. तुमच्या मनात अचानक असे विचार येऊ लागतात जे तुम्हाला यशाकडे घेऊन जातात. तुम्हाला अचानक अशा व्यक्ती भेटतात जे तुमच्या कठीण काळात देवदूत बनून मदत करतात. हा साक्षात देवाचा चमत्कार आहे. आता आपण जन्मतारखेवरून भाग्य कसे ठरते याविषयी सविस्तर चर्चा करूया. अंकशास्त्रानुसार प्रत्येक जन्मतारखेची एक ऊर्जा असते. मिथुन राशीच्या ज्या व्यक्तींचा जन्म 5, 14 किंवा 23 तारखेला झाला आहे त्यांचा मूल्यांक 5 असतो. 5 हा अंक बुधाचा अंक आहे, जो अत्यंत गतिमान आणि प्रगतीचा कारक मानला जातो. अशा लोकांच्या आयुष्यात अचानक मोठे बदल घडतात. जर तुमची जन्मतारीख ही असेल तर समजून जा की तुमच्या आयुष्यात आता धनाची आणि वैभवाची कोणतीही कमतरता भासणार नाही. त्याचप्रमाणे ज्यांचा जन्म 3, 12, 21 किंवा 30 तारखेला झाला आहे त्यांचा मूल्यांक 3 असतो, ज्याचा स्वामी गुरु आहे. गुरु हा ज्ञानाचा आणि भाग्याचा कारक आहे. मिथुन राशी आणि गुरुचा हा महासंयोग व्यक्तीला समाजात प्रचंड प्रतिष्ठा मिळवून देतो. जर तुमच्या आयुष्यात बऱ्याच काळापासून प्रगती थांबली असेल तर आता ती गतीने सुरू होईल. देव तुमच्या पाठीशी असल्याचा हा सर्वात मोठा पुरावा आहे की तुमचे रखडलेली कामे आता अचानक पूर्ण होऊ लागतील. ईश्वरी शक्ती जेव्हा आपल्यासोबत असते तेव्हा त्यांचे आणखी काही खास संकेत मिळतात, जसे की रात्रीच्या वेळी अचानक 3 ते 5 या ब्रह्ममुहूर्तावर डोळे उघडणे. मिथुन राशीच्या अनेक लोकांसोबत ही घटना वारंवार घडते. ब्रह्ममुहूर्त हा देवाचा काळ मानला जातो. या काळात जर तुमची झोप उडत असेल आणि तुमच्या मनात देवाचे नाव येत असेल तर समजून जा की साक्षात दैवी शक्ती तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. या काळात मागितलेली प्रत्येक इच्छा देव पूर्ण करतो. स्वप्नांच्या माध्यमातून देखील देव आपल्याला अनेक गोष्टी सुचवत असतो. जर तुम्हाला स्वप्नात महादेव, विष्णू किंवा तुमची कुलदेवी दिसत असेल तर हा अत्यंत शुभ संकेत आहे. याचा अर्थ असा की तुमच्या घरातील आणि कुटुंबावरील सर्व संकटे आता दूर होणार आहेत. मिथुन राशीच्या
लोकांवर बऱ्याचदा नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव लवकर पडतो, पण जेव्हा स्वप्नात दैवी दर्शन होते तेव्हा ती सर्व नकारात्मकता नष्ट होते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. आर्थिक विवंचनेतून जात असलेल्या मिथुन राशीच्या लोकांसाठी देव आता कुबेराचे भांडार उघडणार आहे. जर तुम्हाला घराबाहेर पडताना पांढरी गाय दिसली किंवा मांजर डाव्या बाजूने उजव्या बाजूला जाताना दिसली तर हे शकुन शास्त्रानुसार खूप शुभ मानले जाते. व्यापारामध्ये जे नुकसान झाले होते त्याची नुकसान भरपाई आता होणार आहे. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना मोठ्या संधी मिळतील. पगारवाढ आणि पदोन्नतीचे योग येतील, ज्यांची तुम्ही बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होता. लोकांच्या स्वभावातील बदल देखील देवाच्या कृपेमुळेच होतो. जे लोक कालपर्यंत तुमचा द्वेष करत होते तेच लोक आता तुमच्याशी मैत्री करण्यासाठी पुढे देखील येतील. तुमच्या शत्रूंचा नाश होईल. देव तुमच्या शत्रूंना अशी बुद्धी देईल की ते स्वतःहून तुमच्या मार्गातून बाजूला होतील. मिथुन राशीच्या लोकांनी नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की तुमची वाणी हीच तुमची सर्वात मोठी शक्ती आहे. देवाच्या कृपेने तुमच्या वाणीमध्ये एक अशी जादू निर्माण होईल की ज्यामुळे प्रत्येकजण तुमचे ऐकेल. आरोग्याच्या बाबतीत तर तुम्ही बऱ्याच काळांपासून एखाद्या आजाराने त्रस्त असाल आणि औषधे लागू पडत नसतील, तर आता अचानक तुम्हाला योग्य डॉक्टर किंवा योग्य उपचार मिळतील. तुमचे शरीर निरोगी होऊ लागेल. मनातील भीती आणि नैराश्य दूर होऊन एक नवीन उत्साह निर्माण होईल. जेव्हा देव पाठीशी असतो तेव्हा तो माणसाला केवळ आर्थिक नाही तर शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या देखील मजबूत बनवतो. मिथुन राशीच्या व्यक्तींनी आता एक गोष्ट अवश्य करावी, ती म्हणजे दररोज सकाळी उठून सूर्याला अर्घ्य देणे आणि ओम बुद्धाय नमः या मंत्राचा जप करणे. यामुळे तुमच्या राशीचा स्वामी बुध अधिक बलवान होईल आणि देवाकडून मिळणारे संकेत तुम्हाला अधिक स्पष्टपणे समजतील. तुमच्या जन्मतारखेची शक्ती आणि देवांचा आशीर्वाद जेव्हा एकत्र येतात तेव्हा अशक्य गोष्ट देखील शक्य होतात. हा संपूर्ण व्हिडिओ आणि ही माहिती तुमच्यासाठी एक आशेचा किरण आहे. आयुष्यात कितीही मोठे संकटे आली तरी घाबरून जाऊ नका, कारण ज्यांच्या पाठीशी देव असतो त्यांचे कोणीही वाकडे करू शकत नाही. मिथुन राशीच्या लोकांनो, तुमचे चांगले दिवस आता सुरू झाले आहेत. निसर्गाचे आभार माना, देवावर श्रद्धा ठेवा आणि पूर्ण ताकदीने आपल्या कर्मावर लक्ष केंद्रित करा. यश तुमचेच आहे. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या स्वामी समर्थ कृपा राशी भविष्य या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.